Hello student. In last class what we see that cutting of the spring. Spring ची काय पाहिली होती कटिंग. ओके हेच झालं होतं लास्ट क्लासमध्ये कटिंग ऑफ द स्प्रिंग. मग स्प्रिंग कट केल्यानंतर इंडिव्हिज्युअल स्प्रिंगचे स्प्रिंग कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करण्यासाठी एक रिलेशन पाहिलं होतं के इंटू एल इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. केचा फॉर्म्युला पाहिला होता आणि काय रिलेशन आलं होतं के इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एल. आणि याच रिलेशनवरनं आपण काय कॅल्क्युलेट करत होतो सी हिअर याच रिलेशनवरनं आपण काय कॅल्क्युलेट करत होतो के फॉर डिफरंट स्प्रिंग्स. ओके काल मी एक प्रॉब्लेम पण पाहिला घेतला होता. ओके आज एक प्रॉब्लेम घेऊयात. राईट डाऊन प्रॉब्लेम. अ स्प्रिंग ऑफ फोर्स कॉन्स्टंट के a spring of force constant k is cut into length of ratio. A spring of spring constant k is cut into length of the ratio 1:2:3. It's cut into the length of the ratio 1:2:3. Full stop. They are connected in series. They are connected in series. And then parallel. And then parallel. The ratio of k effective of series to parallel. The ratio of k effective of series to parallel. ओके बघा आता इकडे याला 3 पार्ट मध्ये कट केले. किती पार्ट मध्ये 1:2:3. लेंथ दिली आहे का नाही नीट बघा. 3 पार्ट कसे 1:2:3 3 पार्ट मध्ये कनेक्ट केले. लेंथ दिल्यात का नाही. मी 3 स्प्रिंग काढतो खाली. पहिली स्प्रिंग, दुसरी स्प्रिंग, तिसरी स्प्रिंग. ह्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1 पकडूत, ह्याचा K2 पकडूत आणि ह्याचा किती पकडूत K3. मग इनिशियल लेंथ दिली नाही म्हणजे रेशोचं ॲडिशन करायचं तीच लेंथ पकडायची. रेशोचं ॲडिशन किती 3 + 2 5 5 + 1 6. लेंथ पण किती पकडूयात 6L. व्हॉट आय एम सेइंग 3 + 2 5 5 + 1 6L म्हणजे लेंथ किती झाली 6L. मग आता बघा K1. मग आता बघा पहिल्या ह्याची लेंथ किती आहे 1L. दुसऱ्या ह्याची लेंथ 2 म्हणजे 2L. तिसऱ्या ह्याची लेंथ म्हणजे 3L. बघा बरं टोटल लेंथ 3L + 2L 5L 5L + 1L 6L म्हणजे टोटल लेंथ किती झाली 6L. बघा इकडे कधीही रेशोचा प्रॉब्लेम दिला आणि क्वांटिटी दिली नसेल तर रेशोचं ॲडिशन करायचं आणि तेवढीच क्वांटिटी कन्सिडर करायची. आता इथं लेंथ दिलीच नाही बट इन्स्टेड ऑफ लेंथ हे दिलेलं आहे रेशो 3 1:2:3. ॲडिशन किती 6. मग इनिशियल काय कन्सिडर करा 6L. पहिली लेंथ काय झाली 1 रेशो म्हणजे 1L. दुसरी रेशो 2 रेशो म्हणजे 2L. तिसरा 3L. लक्षात. मग आता इंडिव्हिज्युअल स्प्रिंग कॉन्स्टंट कसं कॅल्क्युलेट करणार आत्ताच बघितलं आपण. KL इज इक्वल्स टू काय असतं कॉन्स्टंट. मग पहिला काय आहे इनिशियलचं K इंटू लेंथ किती आहे 6L इज इक्वल्स टू पहिल्या स्प्रिंगचं K1 इंटू L. L गेट कॅन्सल. सो K1 इज इक्वल्स टू किती आलं 6K. दुसऱ्या ह्याच्यासाठी K2 लेंथ किती आहे 2L इज इक्वल्स टू इनिशियल किती आहे K इंटू 6L. हे L गेट कॅन्सल. हे 2 3 जा 6 म्हणजे हे K2 किती आलं रे पोरांनो 3K. सेकंड ह्याच्यासाठी KL इज इक्वल्स टू कॉन्स्टंट K इंटू इनिशियल लेंथ 6L K3 इंटू 3L. L गेट कॅन्सल. 3 2 जा 6 सो K3 इज इक्वल्स टू किती आलं 2K. K3 2K K2 3K आणि K1 किती आला 6K. ओके. मग आता बघा काय विचारलंय तुम्हाला के इफेक्टिव्ह सिरीज टू के पॅरललचा रेशो. म्हणजे ह्या 3 पार्टला कशामध्ये कनेक्ट करायचं सिरीज आणि 3 पार्टला पॅरलल. आता मला सांगा पोरांनो सिरीज मध्ये जर मी कनेक्ट केलं. आता काही जण लगेच सिरीज काढायला सुरू करतात 1/6K + 1/3K + 1/2K. कर रे कॅल्क्युलेशन. दन 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 फस 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 फुकटचे 2 मिनिट वेस्ट घालतात. बिलकुल करायची गरज नाही. मला सांगा याच जर स्प्रिंगला या स्प्रिंगला मी परत कनेक्ट केलं सिरीज मध्ये काय तयार होते ओरिजिनल स्प्रिंग. अरे येते का लक्षात. ह्या 3 तुकड्यांना जर परत मी सिरीज मध्ये कनेक्ट केलं तर ही कशी स्प्रिंग तयार झाली ओरिजिनल स्प्रिंग. आणि ओरिजिनल स्प्रिंगचा काय होता केस इफेक्टिव्ह केच. मग के सिरीज काय येणार केच. कॅल्क्युलेशनची गरज आहे का नाही. आता कसाही क्वेश्चन विचारू द्या. समजा ही स्प्रिंग आहे म्हणलं स्प्रिंग कॉन्स्टंट 6K आहे म्हणलं नीट बघा. स्प्रिंग कॉन्स्टंट 6K.
आणि ह्याला कट केलं म्हणलं 2:5:7 लेंथमध्येच्या रेशोमध्ये. एक 6K आहे आणि 2:5:7K. आणि काय विचारलं, दिस कट पार्ट्स, नीट लक्षात घ्या, दिस कट पार्ट अगेन कनेक्टेड इन सिरीज विचारलं. हे कट केलेले पार्ट परत कशामध्ये जॉईन केले म्हणलं, सिरीज. अर्धा त्या कॅल्क्युलेशनची बी गरज नाही. के इफेक्टिव्ह काय आलं, 6Kच. किती बी पार्ट मध्ये कसे बी कट करू दे, जर सिरीज मध्ये कनेक्ट केले तर ती कशी स्प्रिंग तयार होते, ओरिजिनल स्प्रिंग. म्हणजे सिरीज मध्ये पार्ट कनेक्ट केले तर ती कशी स्प्रिंग तयार होते, ओरिजिनल स्प्रिंग. ओरिजिनल स्प्रिंगचा जो काही के इफेक्टिव्ह असेल, काय असेल के इफेक्टिव्ह ओरिजिनल स्प्रिंगचा, 6K. म्हणजेच आन्सर काय आलं तेच. मग इथं पण मी का कॅल्क्युलेशन करू, सिरीज मध्ये जर मी कनेक्ट केलो, व्हॉट आय एम सेइंग, सिरीज मध्ये जर कनेक्ट केलो तर स्प्रिंग कशी तयार झाली, ओरिजिनल. आणि ओरिजिनल स्प्रिंगचा के इफेक्टिव्ह काय होता, के, लिहून टाकलं के अपॉन के पॅरलल. पॅरलल मध्ये काय करतो, ऍडिशन करा, ऍडिशन 6 आणि 3 9, 9 2 11, 11K, के के गेट कॅन्सल. सो व्हॉट इज आन्सर, 1:11. ओके. आय थिंक हा जो क्वेश्चन आहे हा नीट 2018 का 17ला विचारलेला क्वेश्चन होता. दिस इज क्वेश्चन इज आस्क्ड इन द नीट 2018 और 17. ओके, कन्फर्म करून घ्या तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधनं. कळलं. हे असे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. कालचा केला, आजचा केला, असंच कट पार्टवरनं त्याचे काय कॅल्क्युलेट करून घ्यायच्या, इंडिव्हिज्युअल के व्हॅल्यू, आणि अकॉर्डिंग टू सिरीज और पॅरलल कॉम्बिनेशन त्याचा के इफेक्टिव्ह कॅल्क्युलेट करायचा. ओके, लास्ट क्लासमध्ये पाहिलं होतं. राईट डाऊन नेक्स्ट प्रॉब्लेम. फर्स्ट रफ करतो. कन्सिडर यूट्यूब, कन्सिडर, राईट डाऊन नेक्स्ट प्रॉब्लेम किंवा स्टार करून हेडिंग घ्या, चालते. कन्सिडर यूट्यूब having area of cross section capital A, having area of cross section capital A, and liquid of density rho, and liquid of density rho is filled up to height h, is filled up to height h in its two limb, in its two limb LIMB. Find time period of oscillation of liquid. Find time period of oscillation of liquid in U2. Draw this diagram. किती हाईट पर्यंत लिक्विड आहे, एच हाईट पर्यंत. एच हाईट पर्यंत काय आहे, लिक्विड. नीट बघा आता ह्या क्वेश्चनला टॅकल कसं करणार. ऍक्च्युली युट्यूब म्हणजे अशी असते, फक्त ह्या दोन लिम्स मध्ये, हे लिम्स म्हणतात ह्यांना, पण मी थोडीशी अशी काढली. ओके, तुम्ही म्हणता तशी काढू सांगा, तुम्ही म्हणत असाल तर अशी काढतो, नो प्रॉब्लेम. हे खालच्या पण पार्टला कसं करावं लागेल, थोडस असं. ओके, हे झाले युट्यूब. मग आता बघा, तुम्ही हे पाहिलं असेल की युट्यूब मध्ये लिक्विड घेतलं आणि थोडस युट्यूबला टिल्ट केलं तर लिक्विड लेवल अप डाऊन करते. आणि लिक्विड लेवल अप डाऊन करत असेल तर त्यालाच काय म्हणत असतात, ऑसिलेशन. त्याच ऑसिलेशनचा काय कॅल्क्युलेट करायचा आहे, टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे, टाइम पिरियड. नीट बघा काय सांगतोय ते. हे जे आहे मी थोडंसं असं टिल्ट केलं, कसं, थोडं ह्याला वरी उचललं, याला वरी उचललं, ठेवून दिलं तर आतमधलं लिक्विड अप डाऊन करेल. मग मी त्याची केस कन्सिडर करतो. नीट बघा आता, समजा इकडचं लिक्विड वाय डिस्टन्सनं फॉल झालं. कितीनं फॉल झालं, वायनं. ओके, मग एवढ्याच वाय डिस्टन्सनं इकडचं काय होईल, राईज होईल.
म्हणजे इकडचं लिक्विड तेवढ्याच वाय डिस्टन्सनं काय होईल, राईज. हे वाय डिस्टन्सनं फॉल झालं तर हे वाय डिस्टन्सनं काय होईल, राईज. मग ह्याला मी मार्क करतो ह्या 2 पॉइंटला. ह्या 2 पॉइंटला काय केलं, मार्क केलं. ओके. ह्या 2 पॉइंटला मार्क केलं. मग मला सांगा फ्लूइड मेकॅनिक्स मध्ये ह्या 2 पॉइंटचं जे असतं हे प्रेशर काय असतं, सेम असतं. मग ही वाय हाईट वाय असेल तर ही पण हाईट काय झाली, वाय. नीट बघा, मी परत नाही सांगणार. काय केलं, हे ऑसिलेशन्स होताना या साईडचं लिक्विड वाय न डाऊन गेलं, तर या साईडचं लिक्विड वाय हाईटनं काय होईल, राईज. मग आता इथली लेवल ही इथपर्यंतच आली लिक्विडची, हे लिक्विडची लेवल इथपर्यंत गेली आणि हे वायने इन्क्रीज झाली. मग लिक्विड लेवलचा जर विचार केला तर इकडं किती हाईटनं लिक्विड जास्त आहे, 2y न. लक्षात. मग आता वी हॅव टू थिंक अबाउट ओनली दिस मच लिक्विड. आपल्याला फक्त विचार करायचा आहे ह्या इतक्या लिक्विडचा. इतक्या लिक्विडची हाईट किती आहे, 2y. मग या पॉइंटचं प्रेशर काढायचं आहे आपल्याला. प्रेशर इज इक्वल्स टू, आता या पॉइंटला प्रेशर काय असणार, नीट बघा. या पॉइंटला प्रेशर एवढं जे काही लिक्विड असेल त्या लिक्विडचं मास mg, हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए. एवढ्या पार्टचं मास कुठं असेल, खालती mg. मग प्रेशर माहित आहे तुम्हाला, प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया. नीट लक्षात ठेवा, आपण कुठल्या पॉइंटचं प्रेशर काढायलो, या पॉइंटचं प्रेशर काढायलो. मग इथं प्रेशर काय असेल, फोर्स अपॉन एरिया. फोर्स म्हणजे काय असेल, ह्याचं वेट. मग मी लिहितो इन्स्टेड ऑफ फोर्स mg अपॉन एरिया. तुम्हाला माहित आहे मासलाच काय लिहितात, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, जी अपॉन एरिया. ओके. आता नीट बघा, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूमला एरिया इंटू व्हॉल्यूमला काय लिहित असतात, एरिया इंटू लेंथ. मग लेंथ किती आहे बघा, एरिया ए, लेंथ किती आहे, 2 आहे. आपण फक्त एवढ्याच वॉटरचा विचार करतोय आणि एवढं वॉटर या पण साईडला आहे, या पण साईडला. हे एक्स्ट्राचं वॉटर त्याचाच विचार करायचा. मग आता बघा, हे एवढी लेंथ किती आहे, 2y. मग एरिया इंटू लेंथ, लेंथला काय ठेवता येतं मला, 2y इंटू जी अपॉन ए. ए गेट कॅन्सल. सो प्रेशर इज इक्वल्स टू किती आलं, रो 2y इंटू जी. हेच आलं का प्रेशर, नीट बघा. सो प्रेशर इज इक्वल्स टू रो ए 2y इंटू जी, सॉरी रो इंटू 2y जी. मग याच्यावर फोर्स काढता येईल मला. फोर्स इज इक्वल्स टू काय असतं, प्रेशर इंटू एरिया. मग फोर्स इज इक्वल्स टू व्हॉट इज प्रेशर, रो ए वाय जी इंटू एरिया. मग फोर्स इज इक्वल्स टू, मी वाय ला तिकडे लिहितो, रो ए जी ए, रो ए सॉरी रो 2y जी ना, रो 2y जी. हे काय झालं, रो इंटू हे 2y. आता मला नीट विचार करून सांगा, फोर्सचं जनरल इक्वेशन काय असतं, के इंटू वाय. म्हणजे हा के पार्ट अॅनालॉगस कुणाला झाला, के इज अॅनालॉगस टू, के इज अॅनालॉगस टू 2 रो ए जी, 2 रो ए जी. नीट बघा व्यवस्थित. प्रेशर इज इक्वल्स टू काय, फोर्स अपॉन एरिया. मग मला सांगा या पॉइंटला प्रेशर कोण एक्झर्ट करणार, हे वरचं वॉटर, बरोबर. मग ह्या वॉटरची हाईट किती आहे, 2y. हे y आणि राईज झालेलं y म्हणजे किती हाईट आहे, 2y. इथपर्यंत लिक्विड लेवल काय आहे, सेम. त्यामुळे इकडचा पार्ट इकडच्या पार्टला कॅन्सल करतो, हेच एक्स्ट्राचा पार्ट आहे. अँड वी हॅव टू थिंक अबाउट दिस मच एक्स्ट्रा पार्ट, म्हणजे दिस मच हाईट, दॅट इज 2y. ओके. मग आता नीट बघा, या पॉइंटचं प्रेशर कॅल्क्युलेट करताना कसं करावं लागेल, फोर्स बाय एरिया. मग इथं फोर्स कोण ऍक्ट करणार, या पार्टचं वेट. वेट म्हणजेच काय, mg अपॉन एरिया. मग मासलाच काय लिहिता येते रे पोरांनो, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इंटू जी अपॉन एरिया. नाव राईट डाऊन इन्स्टेड ऑफ व्हॉल्यूम एरिया इंटू लेंथ. आता एरिया ए, लेंथ किती आहे त्याची, 2y. सो एरिया इंटू 2y, सो एरिया इंटू 2y अपॉन ए गेट कॅन्सल. सो प्रेशर काय आलं, रो 2y जी. बट फोर्स म्हणजेच काय असतं, प्रेशर इंटू एरिया. फोर्स प्रेशर काय, रो इंटू 2y जी इंटू एरिया. नाव जनरल इक्वेशन सोबत इक्वेट करा, एफ इज इक्वल्स टू के वाय किंवा के एक्स. के काय आलं, रो 2a जी. ओके. आता मास, लिक्विडचं मास यम कन्सिडर करू. हे मास कुणाचं कन्सिडर करू, आतमध्ये असलेल्या लिक्विड जे काय व्हायले, ऑसिलेट.
मग त्याचं मास एम कन्सिडर केलं. मास म्हणजेच डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम एरिया इंटू लेंथ. व्हॉल्यूमला मग डेन्सिटी इंटू एरिया. त्याला सांगा आता मला लेंथ किती आहे वॉटरची. इकडे एच होती आणि इकडे एच होती. एच किती झाली 2h. एच किती झाली 2h. सबस्टिट्यूट करून टाका. टाइम पिरियड इज इक्वल्स टू काय इक्वेशन असतं 2 पाय अंडर रूट एम बाय के. सो 2 पाय अंडर रूट व्हॉट इज मास रो ए इंटू 2h अपॉन के. वॉट एम बाय काय आले के. के खाली 2 रो ए जी. 2 2 get cancel, रो cancel, a cancel. So what is answer? T is equals to 2 pi under root h by g. This is the time period of oscillation of the liquid in YouTube. This is one of the most important question. हा एक खूप महत्वाचा क्वेश्चन असतो. ओके, कळलं काय आहे. टाइम पिरियड इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट एच बाय जी. एच म्हणजे काय आहे हाईट ऑफ लिक्विड इन लिंब आणि जी काय असेल ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. दिस इज द आन्सर. ओके, सिंपल आहे एकदम. राईट डाऊन. हे परत एकदा सांगू का. मास डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम एरिया इंटू लेंथ. लेंथ किती इकडच्या लिंब मधलं लिक्विड एच हाईट, इकडच्या लिंब मधलं एच हाईट. टोटल लेंथ किती झाली एच 2h. सो एच किती आली 2h. सो लेंथ 2h. सबस्टिट्यूट केल्या व्हॅल्यू कॅल्क्युलेशन्स केले. आन्सर मिळालं 2 पाय अंडर रूट एच बाय जी. ओके, राईट डाऊन नेक्स्ट क्वेश्चन. A gas is filled in a cylinder. A gas is filled in a cylinder of area of cross section capital A. Of area of cross section capital A at very high pressure. At very high pressure. At very high pressure and enclosed by piston of mass m. What is and enclosed by piston of mass m. Enclosed by piston of mass m. If it performs SHM then find time period of its oscillation. Time period of its oscillation. ओके, बघा इकडे काय क्वेश्चन सांगितले. डायग्राम पण दिलेली आहे त्यांनी. काय डायग्राम दिलाय बघा इकडे. गॅस सिलेंडर दिलाय. गॅस सिलेंडर मध्ये हा पिस्टन दिलेला आहे. पिस्टनचं मास m आणि ही हाईट h आणि आतमध्ये काय आहे गॅस. नीट बघा. दिस इज द पिस्टन. पिस्टनचं मास m आणि आतमध्ये हाईट काय आहे h. याचं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय दिले a आणि काय ऍक्ट व्हायलंय म्हणले व्हेरी हाय प्रेशर. व्हेरी हाय प्रेशर ऍक्ट व्हायला. नीट बघा, ह्याला खूप मोठं डेरिवेशन करतात पण मी ह्याचं एकदम सिंपल डेरिवेशन सांगतो. मला सांगा आता त्यानं प्रॉब्लेम मध्येच सांगितलं इट परफॉर्म्स SHM म्हणलंय. बरोबर, इट परफॉर्म्स SHM. मग SHM किंवा ऑसिलेशन करायले म्हणजे त्याचा काय कॅल्क्युलेट करायचा आहे टाइम पिरियड. म्हणजे हे SHM आहे म्हणजे कंपल्सरी कोणतं इक्वेशन सूट होणार ह्याला. फोर्स इज इक्वल्स टू मायनस m ओमेगा स्क्वेअर इंटू y. परफेक्ट इक्वेशन सेट होणार कारण हे इक्वेशन SHM साठीच. मग तेच यूज करू आपण. F इज इक्वल्स टू मायनस m ओमेगा स्क्वेअर y.
आता मला नीट सांगा, व्हॉट इज द फोर्स? फोर्स इज इक्वल्स टू काय असतं? प्रेशर इंटू एरिया. आणि जर ह्या y ची मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट झाली, दिस y बिकम्स मॅक्सिमम, तर हे डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम किती होऊ शकते? h हाईट, ह्याच्यापेक्षा तर जास्त होऊ शकत नाही. म्हणून हे y मॅक्स जी काय डिस्प्लेसमेंट होईल ती हाईट काय होईल? h. मग ही हाईट h होईल. ओके, नीट बघा इकडं, फोर्स इज इक्वल्स टू प्रेशर इंटू एरिया. ही जी हाईट असेल ही y मॅक्स हाईट, ही y मॅक्स हाईट काय होऊ शकते? h. मग आता सबस्टिट्यूट करा, इन्स्टेड ऑफ फोर्स काय लिहिता येतं? एरिया इंटू प्रेशर इज इक्वल्स टू मायनस एम ओमेगा स्क्वेअर. वायलाच काय लिहिता येतं? एच. ओमेगा स्क्वेअर निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करत असतं? फक्त फोर्स आणि डिस्प्लेसमेंट इन अपोजिट डायरेक्शन. म्हणून आता कॅल्क्युलेशन मध्ये निगेटिव्ह साईन घेत नाही. मग ओमेगा स्क्वेअर काय आलं? एम एच अपॉन ए पी. मग ओमेगा कॅन्सल करा, त्याचं स्क्वेअर रूट झालं. ओमेगा म्हणजेच 2 पाय बाय टाइम पिरियड. ओके, नीट बघा इकडं काय आलं हे, सॉरी ओमेगा स्क्वेअर काय येईल? ए पी अपॉन एम एच. ए पी अपॉन एम एच डिनॉमिनेटरला जाईल. मग स्क्वेअर रूट कॅन्सल केलं, मग ओमेगा 2 पाय बाय टाइम पिरियड. मग टाइम पिरियड यासाठी इक्वेशन आलं 2 पाय अंडर रूट एम एच वरी गेलं अपॉन खालती काय आलं? ए पी. सो टाइम पिरियड इज इक्वल्स टू एम एच अपॉन ए पी. आता बघा, हे लक्षात ठेवण्याची एक ट्रिक्स असते. मग टाइम पिरियड इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट एम एच मीन्स महाराष्ट्र अपॉन ए पी मीन्स आंध्र प्रदेश. आपल्या कॉलेजच्या स्टुडंटसाठी तर खूप सोपं आहे. आपल्याकडे महाराष्ट्रीयन वर्सेस आंध्रा टीचर असतात. आंध्रा टीचर, महाराष्ट्रीयन टीचर. ओके, मला सांगा कोण भारी आहेत, महाराष्ट्र टीचर की आंध्रा टीचर? टेल मी फास्ट. महाराष्ट्रीयन टीचर ऑब्वियस आहे, दबदबा महाराष्ट्रीयन टीचरचा जास्त आहे. म्हणून महाराष्ट्रीयन टीचर ऑलवेज ॲट द न्यूमरेटर आणि आंध्रा टीचर्स ऑलवेज ॲट द डिनॉमिनेटर, असं लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे टाइम पिरियड इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट एम एच बाय ए पी, महाराष्ट्र अपॉन आंध्र प्रदेश. आणि त्याच्यात महाराष्ट्रीयन टीचर्स आर दी बेस्ट म्हणून न्यूमरेटरला असतील. आंध्रा टीचर पण बेस्टच असतात, पण महाराष्ट्रापेक्षा थोडे कमी म्हणून कुठं असतात? डिनॉमिनेटरला. म्हणजे टाइम पिरियड आलं 2 पाय अंडर रूट एम एच अपॉन ए पी. ओके, नीट बघा इकडं काय आहे ते. हे सिलेंडरचा पिस्टनचं मास एम, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए, आणि हाय प्रेशरनं पिस्टन दाबलं. पिस्टन दाबलं, तुम्ही पाहता टीव्ही मध्ये ते कॅस्ट्रॉलची वगैरे ऍड येते, पिस्टन असं अप डाऊन करत असतो. म्हणजे पिस्टनचे काय होत असतात? ऑसिलेशन. आणि त्याच ऑसिलेशनचा काय कॅल्क्युलेट करायचा? टाइम पिरियड. मग त्यानंच सांगितलं हे ऑसिलेटरी मोशन किंवा एसएचएम आहे. मग इक्वेशन कोणतं सॅटिस्फाय होईल? एफ इज इक्वल्स टू मायनस एम ओमेगा स्क्वेअर वाय. फोर्स किती लागणार आहे इथं? प्रेशर इंटू एरिया. सो राईट डाऊन प्रेशर इंटू एरिया. ही जर डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम झाली तर किती व्हॅल्यू होऊ शकते? एच पेक्षा तर जास्त होणार नाही. मग ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू ए पी अपॉन एम एच. डिनॉमिनेटरला गेलं, ओमेगा अंडर रूट घेतलं, अंडर रूट ए पी बाय एम एच. ओमेगा म्हणजे 2 पाय बाय टाइम पिरियड. टाइम पिरियड इकडे आलं 2 पाय अंडर रूट एम एच वरी गेलं, एम एच अपॉन ई पी म्हणजे 2 पाय अंडर रूट महाराष्ट्र अपॉन आंध्र प्रदेश. हे कोणासाठी एक्सप्रेशन आलं? टाइम पिरियडसाठी. ओके, दॅट्स ऑल. ओके, नेक्स्ट राईट डाऊन अँग्युलर एस एच एम. ओके, आतापर्यंत जी काय एस एच एम पाहिली होती ती कोणती एस एच एम पाहिली होती? लिनियर एस एच एम. नाऊ वी हॅव टू सी अँग्युलर एस एच एम. ओके, आता आपल्याला कोणती एस एच एम पाहिजे? अँग्युलर एस एच एम. मग आता बघा इथं आपल्याला क्वांटिटी काय असतात? थोड्याशा अँग्युलर क्वांटिटी कन्सिडर करायच्या असतात. कोणत्या क्वांटिटी कन्सिडर करायच्या असतात? अँग्युलर क्वांटिटी. ओके, मग आता ह्या ज्या अँग्युलर क्वांटिटी आहेत, ह्या अँग्युलर क्वांटिटी सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशन मधनं येत असतात. आणि मी ज्यांच्यासाठी टीचिंग करतोय त्यांना सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन हे दोन्ही टॉपिक आय थिंक झालेले नसावेत. सर्क्युलर थोडासा पार्ट झालेला आहे. मग आता ह्याच्यासाठी काही बेसिक गोष्टी लागतात. त्या बेसिक गोष्टी टॉर्क असतील, त्याच्यानंतर अँग्युलर ऍक्सलरेशन असेल, हे थोडंसं मी सांगत चालेल. मग आता मला सांगा लिनियर एस एच एम मध्ये काय होतं? ऍक्सलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस वाय.
हे कशामध्ये होतं? लिनियर एसएचएम. मग आता काय असतं अँग्युलर एसएचएम मध्ये ह्याच्या ॲनालॉगस क्वांटिटी असतात. लिनियर एसएचएम मध्ये कोणतं ॲक्सलरेशन? लिनियर ॲक्सलरेशन. अँग्युलर एसएचएम मध्ये कोणतं ॲक्सलरेशन असेल? अँग्युलर ॲक्सलरेशन. अँग्युलर ॲक्सलरेशन म्हणजे काय असेल? अल्फा. नीट लक्षात घ्या. लिनियर एसएचएम मध्ये कोणतं ॲक्सलरेशन असेल? लिनियर एसएचएम. अँग्युलर एसएचएम मध्ये कोणतं ॲक्सलरेशन असेल? अल्फा. अँग्युलर एसएचएम. मग नीट लक्षात घ्या लिनियर एसएचएम काय असतं? रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी. आणि अँग्युलर ॲक्सलरेशन काय असतं? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी डी ओमेगा बाय डी टी. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस. आता इथं लिनियर डिस्प्लेसमेंट असते, इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट असते. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं? मायनस थिटा. म्हणजेच काय झालं की अल्फा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थिटा. दिस इज द कंडिशन फॉर ही कंडिशन कोणासाठी असते? अँग्युलर एसएचएम साठी. लक्षात. मग लिनियर एसएचएम मध्ये काय होतं? रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय होतं? मायनस वाय. हे कुठं होतं? लिनियर एसएचएम मध्ये. मग अँग्युलर एसएचएम मध्ये इन्स्टेड ऑफ रिस्टोरिंग फोर्स इथं काय असतो? रिस्टोरिंग टॉर्क. इन्स्टेड ऑफ रिस्टोरिंग फोर्स इथं काय असतं? रिस्टोरिंग टॉर्क. व्हॉट आय एम सेइंग? इन्स्टेड ऑफ फोर्स रिस्टोरिंग फोर्स इथं कोणती क्वांटिटी असते? रिस्टोरिंग टॉर्क. मग हा रिस्टोरिंग टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस वाय म्हणजे मायनस वाय ऐवजी थिटा. वाय लिनियर डिस्प्लेसमेंट, थिटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग आता बघा हे टव आर ला लिहितो मी, माहित नसेल तुम्हाला. रिस्टोरिंग टॉर्क. रिस्टोरिंग टॉर्क. आता हा टव आर इज इक्वल्स टू प्रोपोर्शनॅलिटी कडून कॉन्स्टंट लिहित असतात. त्या कॉन्स्टंटला काय म्हणत असतात? सी. म्हणजे टव आर इज इक्वल्स टू काय झालं? मायनस सी इंटू थिटा. मग सी जो असतो ह्याच्यामधला, हा सी जो असतो हा काय असतो? टॉर्शनल कॉन्स्टंट. हा सी जो असतो हा काय असतो? टॉर्शनल कॉन्स्टंट. म्हणजे हे काय असतो? सी. म्हणजे टव आरचं इक्वेशन काय आलं? मायनस सी थिटा. आणि यू नो दॅट टॉर्क म्हणजे नेमकं काय असतं? टॉर्क इज नथिंग बट फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे माहित आहे सर्वांना. टॉर्क फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल बघा, एखादा रॉड इथं काय आहे? क्लॅम्प केलेला आहे आणि ह्या रॉडला मला असं गोल फिरवायचं. ह्या रॉडला ओ पॉइंटच्या अराउंड मला असं गोल फिरवायचं म्हणजे सर्कलमध्ये. लक्षात. नीट बघा. आता हे चॉक आहे फॉर एक्झाम्पल. ह्या चॉक इथं काय आहे? फिट केलेला आहे आणि त्याला मला असं गोल फिरवायचं. मी काय करणार? त्याला टँजेन्शियली असं माझं हँड काय द्यायला, त्याला फिंगर फोर्स द्यायला. लक्षात. मग तसं आपण ह्याला काय देऊयात? फोर्स. असा एंडला काय देऊयात? फोर्स. मग इथं टॉर्क किती ऍक्ट होणार? काय सांगितलं? टॉर्क फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स इंटू आता हे परपेंडिक्युलर डिस्टन्स जे काय असेल ते कन्सिडर करा. हे आर कन्सिडर करू. इथून इथंपर्यंत डिस्टन्स म्हणजे हे काय झालं? आर. म्हणजे टॉर्क काय झालं? फोर्स इंटू आर. एफ म्हणजे काय असतो? फोर्स. आणि आर म्हणजे काय असतं? परपेंडिक्युलर डिस्टन्स अप टू वेअर वी हॅव टू कॅल्क्युलेट टॉर्क. म्हणजे हा जो टॉर्क कॅल्क्युलेट केला हा कुणाच्या अलॉंग केला आपण? पॉइंट ओ च्या. म्हणजे हा जो टॉर्क कॅल्क्युलेट केला हा टॉर्क कुणाच्या अलॉंग केला? पॉइंट ओ च्या. लक्षात. नीट बघा इकडं एकदम सिंपल आहे. काय आहे? अँग्युलर एसएचएम. अँग्युलर एसएचएम मध्ये काय? इन्स्टेड आधी लिनियर एसएचएम बघू. ऍक्सलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. पण इन केस ऑफ अँग्युलर एसएचएम इन्स्टेड ऑफ लिनियर ऍक्सलरेशन अँग्युलर ऍक्सलरेशन इज देअर. अँग्युलर ऍक्सलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट. मग अँग्युलरची डिस्प्लेसमेंट थिटा म्हणजे अल्फा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थिटा. नेक्स्ट रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस वाय. म्हणजे हे कुणासाठी असतं? लिनियर एसएचएम. मग इन्स्टेड ऑफ रिस्टोरिंग फोर्स काय असेल? रिस्टोरिंग टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वायच्या रिप्लेसमेंट मध्ये थिटा. रिस्टोरिंग टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थिटा. रिस्टोरिंग टॉर्क इज इक्वल्स टू मायनस सी इंटू थिटा. म्हणजे टव आर काय झालं? रिस्टोरिंग टॉर्क. मग टॉर्क म्हणजे फोर्स इंटू काय आलं? परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि त्याच्यामध्ये सी जे असेल ते सी असेल टॉर्शनल कॉन्स्टंट. सी जो असतो तो असतो टॉर्शनल कॉन्स्टंट. मग आता नीट लक्षात घ्या. टव इज इक्वल्स टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. काय असतं टॉर्क म्हणजे नेमकं? समजा एखादी बॉडी आहे. समजा माझा हँड कन्सिडर करा. हँडचा हा फिक्स्ड पॉइंट आहे.
मी काय करणार, इथे टेंजेन्शियल फोर्स दिला, असा दिला तर बॉडी अशी मूव्ह व्हायला, खाली दाबला तर बॉडी अशी मूव्ह व्हायला, किंवा असं केलं तर अशी बॉडी मूव्ह व्हायला. लक्षात? लाईक दिस वे. मग हा या पॉईंटच्या अलॉंग टॉर्क काढायचा. फोर्स कसा लागायला टेंजेन्शियली, म्हणजे हा फोर्स झाला आणि इथून इतकं काय झालं, परपेंडिक्युलर डिस्टन्स. किंवा डोर इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द टॉर्क. तुम्ही हँडलला काय लावता, फोर्स, आणि कडेला डोर फिक्स असतं, त्या पॉईंटच्या अलॉंग डोरचं काय होतं, रोटेशन. मग त्या हँडलपासनं ते जिथंपर्यंत फिट केलंय तिथंपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे काय झालं, आर. आणि तुम्ही हँडलला लावलेला फोर्स हा काय झाला, फोर्स. फोर्स आणि त्या आरचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय झालं, टॉर्क. कन्सिडर करा इथलं तुमचं डोअरचं हँडल आहे. ओके, हे तुमचं डोअरचं हँडल, त्याच्यावर तुम्ही फोर्स लावला एफ, आणि डोर कुठं फिक्स आहे, ह्या ओ पॉईंटला, म्हणजे हे डोअरचं साईडचं फिक्स्ड पॉईंट. तर हे फोर्स इंटू तिथंपर्यंतचं डिस्टन्स, फिक्स्ड पॉईंट पर्यंतचं परपेंडिक्युलर डिस्टन्स, म्हणजेच काय झालं, टॉर्क. दिस इज द टॉर्क. लक्षात? समजले दोन्ही फॉर्म्युले? कंडिशन फॉर अँग्युलर एसएचएम, अल्फा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थिटा, आणि दुसरं रिस्टोरिंग टॉर्क. रिस्टोरिंग टॉर्कचा फॉर्म्युला मायनस सी इंटू थिटा. ओके, नेक्स्ट. मग आता बघा ह्याच्यामध्ये काय असतो, एक टॉर्शनल पेंडुलम असतो. ह्याच्यामध्ये काय असतो, एक टॉर्शनल पेंडुलम. ओके, राईट डाऊन नेक्स्ट हेडिंग, टॉर्शनल पेंडुलम. टॉर्शनल पेंडुलम. आता बघा नेमका टॉर्शनल पेंडुलम कसा असतो. हा पेंडुलम आहे, कन्सिडर करा, आणि या पेंडुलमला काय केलं, असं असं नाही, हा पेंडुलम म्हणजे कोणता, लिनियर एसएचएम. तसं फिरवण्यापेक्षा ह्याला असं गोल गोल असं तयार करा, आणि गोल फिरवल्यानंतर तुमच्या ह्या स्ट्रिंग मध्ये काय तयार होईल, ट्विस्ट. बघा झाले का स्ट्रिंग मध्ये ट्विस्ट तयार, जवळ आले की स्ट्रिंग कसं करायला, लाईक दिस वे. मग आता बघा ह्याचे ऑसिलेशन्स कसे होणार, गोल गोल फिरणार, परत इकडं गोल गोल, परत इकडं गोल गोल, परत इकडं गोल गोल, परत इकडं गोल गोल. म्हणजे अशा टाईपची जी मोशन असते किंवा अशा टाईपचा पेंडुलम कसा, टॉर्शनल पेंडुलम. बघा कसं, तुम्ही खाली कुठलीही बॉडी कनेक्ट करा, कुठलीही बॉडी कनेक्ट करा. मग मी तुम्हाला रोटेशनल बॉडीज सांगितल्यात, डिस्क सांगितलाय, सॉलिड स्पेअर सांगितलाय, हॉलो स्पेअर सांगितलाय. आठवतंय? डिस्क सांगितलंय, सॉलिड स्पेअर सांगितलंय, हॉलो स्पेअर सांगितलंय, त्याच्यानंतर आणखीन दुसरं काय, रिंग सांगितलं. ही कुठलीही बॉडी कनेक्ट करा खालती. ओके, स्ट्रिंग घ्या, स्ट्रिंगच्या खाली बॉडी कनेक्ट करा, आणि त्या ह्याला काय करा, आधी ट्विस्ट तयार करा स्ट्रिंगमध्ये. स्ट्रिंगमध्ये कसं ट्विस्ट तयार करणार, लाईक दिस वे. ह्याला फिरवा असं, स्ट्रिंगमध्ये काय तयार झालं, ट्विस्ट. ओके, स्ट्रिंगमध्ये ट्विस्ट तयार झालं. मग आता ह्याला रिलीज करून टाका, ह्याला काय करून टाका, रिलीज. मग आता बघा ही बॉडी काय व्हायला स्टार्ट होणार, मूव लाईक दिस वे. एकदा इकडं, एकदा इकडं, परत इकडं, परत इकडं. मग अशा टाईपची जी काही मोशन असेल किंवा अशा टाईपचा मूव्ह होणारा जो काही पेंडुलम असेल, याच पेंडुलमला कोणता पेंडुलम म्हणायचा, टॉर्शनल पेंडुलम. एकदा चेक करा आवाज यायला का, अनंत? चेक करा आवाज यायला का व्यवस्थित. त्यालाच काय म्हणायचं, टॉर्शनल पेंडुलम. मग आता बघा टॉर्शनल पेंडुलम मध्ये कंडिशन काय असते, रिस्टोरिंग टॉर्क जो असतो. आता याची डायग्राम जर मी ड्रॉ केली तर डायग्राम कशी ड्रॉ करावी लागेल, लाईक दिस वे. खाली अशी बॉडी कनेक्ट करा, आणि बॉडी कनेक्ट करून हा जो अँगल पकडत असतात, हा अँगल ट्विस्ट अँगल पकडत असतात. हा अँगल काय पकडला आपण, थिटा. हा ट्विस्ट अँगल पकडत असतात, दिस अँगल इज थिटा. मग आता बघा ह्याच्यामध्ये हा जो रिस्टोरिंग टॉर्क असतो, रिस्टोरिंग टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थिटा. रिस्टोरिंग टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थिटा. मग रिस्टोरिंग टॉर्क प्रोपोर्शनॅलिटी काढून कॉन्स्टंट लिहूयात, मायनस सी इंटू थिटा. सी ला काय म्हणत असतात, कपल पर युनिट ट्विस्ट. ह्या सी ला काय म्हणत असतात, कपल पर युनिट ट्विस्ट. आणि टॉर्कचा आणखीन एक फॉर्म्युला असतो, टॉर्क इज इक्वल्स टू काय असतो, आय इंटू अल्फा. नीट लक्षात घ्या, टॉर्कचा आणखी एक फॉर्म्युला असतो, आय इंटू अल्फा. आय म्हणजे काय असतो, मुवमेंट ऑफ एनर्जी ऑफ बॉडी. मी सांगितलं मुवमेंट ऑफ एनर्जी काय काय असतात, एक चार्टच तयार करून दिला होता, आठवतंय तुम्हाला. मुवमेंट
मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी. आणि अल्फा म्हणजे कोणतं ऍक्सलरेशन असतं? अँग्युलर ऍक्सलरेशन. अल्फा म्हणजे कोणतं ऍक्सलरेशन असतं? अँग्युलर ऍक्सलरेशन. मग टवारचा फॉर्म्युला आय अल्फा इज इक्वल्स टू मायनस सी थिटा. मग अल्फा इज इक्वल्स टू मायनस सी बाय आय इंटू काय झालं थिटा. जनरल इक्वेशन काय होतं अल्फाचं? मायनस ओमेगा स्क्वेअर थिटा. म्हणजे अल्फा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थिटा आहे. म्हणजेच ही कोणती एस एच एम झाली रे पोरांनो? अँग्युलर एस एच एम. मग आता बघा ओमेगा स्क्वेअरच्या ॲनालॉगस कोण आहे? सी बाय आय. सो ओमेगा स्क्वेअरच्या ॲनालॉगस काय आहे? सी बाय आय. सो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू सी अपॉन आय. स्क्वेअर रूट घ्या. ओमेगा काय आलं? अंडर रूट सी बाय आय. ओमेगा म्हणजेच काय असतं? 2 पाय बाय टी अंडर रूट सी बाय आय. सो टाइम पिरियड इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट, टाइम पिरियड काय आलं? 2 पाय अंडर रूट आय अपॉन सी. सो माइंड इट, आय म्हणजे काय असतो? मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि सी म्हणजे काय असतं? कपल पर युनिट ट्विस्ट. ओके, याच्यावरती क्वेश्चन विचारत नसतात. हाच एक डायरेक्ट काय असतो? क्वेश्चन. व्हॉट आय एम सेइंग, हाच एक डायरेक्ट काय असतो? क्वेश्चन. याच्यावरती क्वेश्चन विचारत नाहीत. नीट बघा. टॉर्शनल पेंडुलम जसा सिंपल पेंडुलम आहे त्याचं डेरिवेशन, तसंच सेम डेरिवेशन कुणाचं आहे? टॉर्शनल पेंडुलमचं. ओके, मग आता बघा टॉर्शनल पेंडुलम काय आहे? टॉर्शनल पेंडुलम तर एक स्ट्रिंग घ्या, स्ट्रिंगला कुठली पण रोटेशनल बॉडी कनेक्ट करा. मग ती रोटेशनल बॉडी कुठलीही घ्या, नो प्रॉब्लेम. मग रोटेशनल बॉडी मी मेजरली सांगितल्यात तुम्हाला, 6 सांगितल्यात. त्या 6 मध्येच प्रॉब्लेम असतो. पहिली कोणती सांगितली होती? रिंग. रिंगचंच मुवमेंट ऑफ इनर्शिया कुणासारखे असतात म्हणलं होतं? हॉलो सिलेंडर. दुसरी कोणती सांगितली होती? डिस्क. डिस्कचेच मुवमेंट ऑफ इनर्शिया सॉलिड सिलेंडर. त्याच्यानंतर तिसरी बॉडी हॉलो स्पेअर. चौथी बॉडी काय सांगितली होती? सॉलिड स्पेअर. आणि पाचवी बॉडी आणखीन एक रॉड. रॉड, रॉड ऑफ लेंथ मास आणि यल. आपले रॉड साधे समजा हा रॉड आहे, मास एम आणि लेंथ यल, लाईक दिस वे. ह्या एवढ्या 5 बॉडीतच आपल्याला प्रॉब्लेम्स करायचे असतात. मग कन्सिडर करा खाली कोणती बॉडी तरी बांधली, कुठलीही बॉडी बांधा. समजा रॉड बांधला, हा रॉड सारखं स्ट्रक्चर दिसते, किंवा समजा ही एखादी स्क्वेअर प्लेट बांधली किंवा रेक्टँग्युलर प्लेट. ओके, ह्याला काय करा? गोल फिरवा. गोल फिरवून ठेवा म्हणजे स्ट्रिंग मध्ये काय क्रिएट होणार आहे पोरांनो? ट्विस्ट. आर यू गेटिंग दिस वन? स्ट्रिंग मध्ये काय तयार व्हायले? ट्विस्ट. मग स्ट्रिंग मध्ये काय तयार व्हायले? ट्विस्ट. मग मी काय केलं? ह्याला जर रिलीज केलं, व्हॉट आय एम सेइंग, ह्याला जर रिलीज केलं तर इट विल परफॉर्म अँग्युलर ऑसिलेशन्स लाईक दिस वे. दिसते सर्वांना एस एच एम असं गोल, असं, परत असं, परत असं. ओके, मग आता बघा ह्याच्यामध्ये जो काही रिस्टोरिंग टॉर्क असेल, जो काही रिस्टोरिंग टॉर्क डेव्हलप व्हायला हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थिटाला. थिटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग ह्या थिटाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग रिस्टोरिंग टॉर्क इज इक्वल्स टू प्रोपोर्शनॅलिटी काढून कॉन्स्टंट लिहूयात. त्या कॉन्स्टंटलाच काय म्हणतो? सी. आणि या सीलाच नाव असतं कपल पर युनिट ट्विस्ट. सीलाच काय नाव असतं? कपल पर युनिट ट्विस्ट. मग आता बघा व्हॉट इज रिस्टोरिंग टॉर्क. रिस्टोरिंग टॉर्कचा आणखी एक फॉर्म्युला असतो रोटेशनल मोशन मध्ये आय इंटू अल्फा. तो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स हा पण असतो. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स हा जो फॉर्म्युला असतो हा असतो ट्रान्सलेशनल मोशनसाठी. हा कुणासाठी असतो? ट्रान्सलेशनल मोशनसाठी. आणि आय इंटू अल्फा जो फॉर्म्युला असतो हा असतो रोटेशनल मोशनसाठी. रोटेशनल मोशन जर झाला असता टॉपिक तर तुम्हाला हे सगळं खूप जास्त क्लिअर झालं असतं. तरी पण मी क्लिअर करण्याचा ट्राय करतो की टॉर्क साठी फॉर्म्युला असतो आय अल्फा. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, अल्फा म्हणजे अँग्युलर ऍक्सलरेशन. आणि हा आय अल्फा असतो रोटेशनल मोशनसाठी. दुसरा फॉर्म्युला असतो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, हा असतो ट्रान्सलेशनल मोशनसाठी. ओके, मग आता नीट लक्षात घ्या. मग रोटेशन हे टॉर्शनल पेंडुलम मध्ये ह्या टौ आर रिस्टोरिंग टॉर्क साठी मी काय लिहिलं? आय इंटू अल्फा. आय म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया, अल्फा म्हणजे अँग्युलर ऍक्सलरेशन इज इक्वल्स टू मायनस सी थिटा. सी ला कपल पर युनिट ट्विस्ट. मग अल्फा इज इक्वल्स टू मायनस आय डिनॉमिनेटरला आलं सी बाय आय थिटा. मग अल्फाचं जनरल इक्वेशन मायनस ओमेगा स्क्वेअर थिटा. ओमेगा स्क्वेअरच्या अॅनालॉगस कोण? सी बाय आय. हे ओमेगा स्क्वेअर कॉन्स्टंट, अल्फा डायरेक्टली मायनस थिटा आहे म्हणजेच ही कोणती एस एच एम आहे? अँग्युलर एस एच एम. ओमेगा स्क्वेअर सी बाय आय, ओमेगा अंडर रूट सी बाय आय, 2 पाय बाय टी सी बाय आय. सो टी इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट आय बाय सी. हे तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारतात आय बाय सीच. ह्याच्यामध्ये हाच क्वेश्चन आहे. जसं आपल्या साध्या पेंडुलमचा फॉर्म्युला, साधा म्हणजे सिंपल पेंडुलमचा 2 पाय अंडर रूट काय होता? एल बाय जी. तसंच टॉर्शनल पेंडुलमचा टाइम पिरियड असतो 2 पाय अंडर रूट आय बाय सी.
आय मोमेंट ऑफ इनर्शिया जसं जसं बॉडी चेंज होतील तसं तसं आयच्या व्हॅल्यू चेंज होतात. मी आयच्या व्हॅल्यू तुम्हाला काल परवा स्टँडर्ड व्हॅल्यू एका चार्टमध्ये लिहून दिलेल्या आहेत. ओके, त्या व्यवस्थित पाहून घ्या. दिस इज द प्रॉब्लेम. ओके, दॅट्स ऑल. थँक्यू. या इथंच थांबूयात. नेक्स्ट पार्टमध्ये वी विल स्टार्ट फिजिकल पेंडुलम. ओके, दॅट्स ऑल. थँक्यू.